तालुक्याच्या गावाहून येणारी रात्रीची शेवटची बस 11 वाजता गावाच्या फाट्यावर येऊन थांबली. एका हातामध्ये साहित्याची पिशवी आणि दुसऱ्या हातामध्ये टॉर्च घेऊन अजय खाली उतरला. कंडक्टरने दरवाजा ओढला व गाडी पुढच्या गावी धुरळा उडवत निघून गेली. अजयने गावच्या दिशेने जाणाऱ्या वाटेकडे नजर टाकली आणि रात्रीच्या अर्धचंद्राच्या प्रकाशात तो झपाझप पावले टाकत कच्च्या पायवाटेने गावच्या दिशेने निघाला. वाढलेले वजन आणि 40शीतील वय यामुळे त्याला दम लागत होता. लवकर घरी पोचण्यासाठी त्याने गावी जाणाऱ्या आडवाटेचा रस्ता धरला. तो रस्ता गावाबाहेरील ओढ्याजवळ बेटापासून जात होता, जिथे गेल्या काही दिवसांपासून हडळ असल्याची बातमी गावभर पसरली होती. बऱ्याच लोकांना तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. काही जणांना त्या ठिकाणी भयानक अनुभव आला होता. अजय गेल्या 6 महिन्यांपासून तालुक्याच्या गावी कामाला असल्याने त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती. रात्रीच्या बोचऱ्या थंडीला चिरत तो पुढे जात जात त्या ओढ्याजवळच्या बेटाजवळ पोचला. तेवढ्यात त्याला बेटाजवळ एक बाई बेटाच्या आडाला जात असल्यासारखे काहीतरी दिसले. अजयने त्या दिशेने टॉर्चचा प्रकाश टाकला, पण त्याला तिथे कोणी दिसले नाही. अजय उत्सुकतेपोटी त्या दिशेने दबक्या पावलाने जाऊ लागला. तो त्या बेटाजवळ गेला. बाजूने वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी खळखळ आवाज करत वाहत होते. रातकिड्यांची एकसारखी किरकिर सुरू होती. अजयला ते काळोखात बुडालेले भयानक वातावरण पाहून भीती वाटू लागली. आपण रस्त्याने गप न जाता इकडे कशाला आलो असे त्याला वाटू लागले. तरी देखील नेमकं इथे आता कोण गेला आहे हे पाहण्याची त्याची उत्सुकता काही कमी झाली नाही. त्याने त्या बेटामध्ये टॉर्चचा प्रकाश टाकला आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. भीतीने अक्षरशः गाळणच उडाली. तिथून त्याने जी धूम ठोकली ती त्याचे पाय घरीच येऊन थांबले. घरातल्यांना काहीच न सांगता त्याने अंथरुणात धरले. दुसऱ्या दिवशी त्याचे अंग तापाने फणफणू लागले. डॉक्टरांनी उपचार केल्यावर त्याचा ताप कमी आला, पण त्याच्या वागण्यामध्ये झालेला बदल त्यांच्या घरच्यांच्या लक्षात येत होता. तो शांतच राहत होता, कोणासोबत बोलत नव्हता. कोणी काही विचारले तर चिडचिड करत होता. त्या दिवसापासून अजय रात्री झोपेतच चालत चालत बेटाजवळ जायचा आणि सकाळी उठून घरी यायचा. आज 4था दिवस मावळला आणि रात्र झाली. जेवण आटपून सारे झोपी केले. अजय सुद्धा झोपला. रात्री अचानक अजयला जाग आली. कळकळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर त्याच्या कानी पडली. तो डोळे उघडून बघतो तर काय, तो त्या ओढ्याजवळ बेटामध्ये होता. तो झोपेतच चालत चालत त्या ठिकाणी पोहोचला होता. अजयचे लक्ष समोर गेले. जे दृश्य त्याने त्या रात्री पाहिले होते तेच आज परत त्याच्या समोर घडत होते. अंधुकच्या प्रकाशामध्ये तो डोळे विस्फारून समोर बघत होता. समोर एक बाई कावळा खात होती. त्याचे रक्त तिच्या तोंडाला आणि हाताला लागलेले होते. विस्कटलेले केस, भयानक चेहरा, तीच होती जिची चर्चा संपूर्ण गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून होत होती. ती बेटातली हडळ होती. ते दृश्य बघून अजयची बोबडीच वळाली. त्याला कळून चुकले, आता आपले काही खरे नाही. तो त्या हडळीची नजर चुकून आवाज न करता हळूहळू मागे सरकू लागला. जर आवाज झाला तर ती हडळ सोडणार नाही हे त्याला कळले होते. त्यामुळे तिथून पळ काढण्यासाठी तो दबक्या पावलाने मागे सरकत होता. तो मागे सरता सरता त्याचा पाय एका वाळलेल्या काठीवर पडला व ती काठी मोडली आणि त्याच्या काठीचा आवाज झाला. त्या आवाजाने त्या हडळीचे लक्ष अजयकडे गेले. रक्ताने माखलेला भयानक जबडा प्रमाणापेक्षा मोठा करून विचित्र आवाज काढत ती अजयकडे पाहत ओरडू लागली. त्यामुळे अजयच्या हृदयाचे ठोके वाढले. भीती काय असते याची प्रचिती त्याला आली. तो काही हालचाल न करता जागी स्तब्ध झाला. तो कायमचाच. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तो जमिनीवर कोसळला. त्याने जे विचित्र दृश्य पाहिले होते त्या ठिकाणी कोणी असते तर त्याचे असेच झाले असते.
जसे अजयचे झाले. दुसऱ्या दिवशी गावातल्या लोकांना ही बातमी कळताच एका मांत्रिकाला बोलावून त्या हाडळीचा खूप साऱ्या प्रयत्नानंतर बंदोबस्त करण्यात आला आणि तो बेट तोडून टाकण्यात आला. बरेच दिवस त्या ठिकाणी कोणालाही त्या हाडळीच्या अस्तित्वाची जाणीव झाली नव्हती. पण खरंच ती हाडळ तिथून गेली असेल का? जर तिथून गेली असेल तर ती नक्कीच कोणत्यातरी नवीन जागेच्या शोधात तुमच्या गावी येऊ शकते.